ओम नमो ज्ञानेश्वराय नमः। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 6 नमन। मग राया तेस म्हणे संजयो, तोची अभिप्रावो अवधारिजो, कृष्ण सांगती जो योगरूप। सहजे ब्रह्मरसाचे पारणे, केले अर्जुना लागी नारायणे। की तेची अवसरी पाहुणे, पातलो आम्ही। कैसी दैवाची थोरी नेणिजे, जैसे तान्हेलिया तोय सेविजे। की तेची चवी करुनी पाहिजे, तव अमृत आहे। तैसे आम्हा तुम्हा जाहले, जे आडमुठी तत्व फावले। तव धृतराष्ट्रे म्हणितले, हे न पुसो तू ते। तया संजया येणे बोले, रायाचे हृदय चोचवले। जे अवसरी आहे घेतले कुमरांजिया। हे जाणोनी मनी हासिला, म्हणे म्हातारा मोहे नाशिला। एरवी बोलू तरी भला जाहला, अवसरी ये। परिते तैसे कैसे होईल, जात्यंधा कैसे पाहेल। तेवींची येरुसे येईल, म्हणोनी बिये। परी आपण चित्ती आपुला, निकिया परी संतोषला। जे तो संवादू फावला कृष्णार्जुनांचा। तेणे आनंदाचे निधालेपणे, साभिप्राय अंतःकरणे। आता आदरेसी बोलणे, घडेल दया। तो गीते माझी षष्ठींचा, प्रसंगू असे आयणीचा। जैसा क्षीरार्णवी अमृताचा निवाडू झाला। तैसे गीतार्थाचे सार, जे विवेक सिंधूचे पार। नाना योग विभव भांडार उघडले का। जे आदि प्रकृतीचे विसवणे, जे शब्द ब्रह्मासी न बोलणे। जेथून गीतावल्लीचे ठाणे, प्ररोहुला पावे। तो अध्याय हा 6वा, वरी साहित्याची या बरवा। सांगिजेल म्हणून परिसावा, चित्त देऊनी। माझा मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजासी जिंके। ऐसी अक्षरे रसिके मेळवीन, झिये कोवळिकेचे निपाडे। दिसती नादींचे रंग थोडे, वेधे परिमळाचे बिकमोडे जयाचेने। ऐका रसाळपणाची लोभा, की श्रवणीची होती जिभा। बोले इंद्रिया लागे कळंबा एकमेका। सहजे शब्दू तरी विषो श्रवणाचा, परी रसना म्हणे हा रसू आमुचा। घ्राणासी भावो जाय परिमळाचा, हा तोच होईल। नवल बोलतीये रेखेची वाहणी, देखता डोळ्याही पुरो लागे धणी। ते म्हणती उघडली खाणी रूपाची हे। जेथ संपूर्ण पद उभारे, तेथ मनची धावे बाहेरे। बोलू भुजाही आविष्करे आलिंगावया। ऐशी इंद्रिये आपुलालिया भावी, झोंबती परितो सरिसेपणेच बुझावी। जैसा एकला जग चेतवी, सहस्त्र करू। तैसे शब्दाचे व्यापकपण, देखिजे असाधारण। पाहतया भावज्ञा भावती गुणचिंतामणीचे। हे असो तू या बोलाची ताटे भली, वरी कैवल्य रसे वोगरली। ही प्रतिपत्ती मिया केली निष्कामासी। आता आत्मप्रभा नीच नवी, तेची करुणे ठाण दिवी। जो इंद्रियाते चोरून जेवी, तयासीच भावे। येथ श्रवणाचे निपांगे, विणश्रोतया व्हावे लागे। हे मनाचे निजांगे, भोगिजे गा। आहाच बोलाची वालिफ फेडिजे, आणि ब्रह्माची आची अंगा घडिजे। मग सुखेसी सुरवाडिजे, सुखाची माझी। ऐसे हळुवारपण जरी येईल,
तरीच हे उपेगा जाईल एरवी आगवी गोठी होईल मुकया बहिरयाची. परिते असो आता आघवे न लगे श्रोतया ते कडसावे. जे एथ अधिकार्य स्वभावे निष्काम काम. जिही आत्मबोधाची आवडी केली स्वर्ग संसाराची कुरोंडी. ते वाचून येथींची गोडी नेणती आणिक. जैसा वायसी चंद्र लोळखिजे तैसा ग्रंथू हा प्राकृती नेडिजे. आणि तो हिमांशूची जेवी खाजे चकोराचे. तैसे सज्ञानासी तरी हा ठावो आणि अज्ञानासी आन गावो. म्हणून बोलावया विषय पहावो विशेष नाही. परी अनुवादला मी प्रसंगे तै सज्जनी उपसहावे लागे. आता सांगेन काय श्रीरंगे निरोपिले जे. ते बुद्धीही कडिता सांकडे म्हणून बोली विपाये सांपडे. परी निवृत्ती कृपा दिपौजेडे देखेन मी. जे दिठीही न पविजे तै दिठी वीण देखिजे. जरी अतिंद्रिय लाहिजे ज्ञानबळ. ना तरी धातुवादाही न जोडे ते लोहींची पंधरे सापडे. जरी दैवयोगे चढे तरी सुहाता. तैसी सद्गुरु कृपा होये तरी करिता काया पुनहे. म्हणून ते अपार नाते आहे ज्ञानदेव. तेणे कारणे मी बोलेन बोली अरूपाचे रूप दावीन. अतींद्रिय परिभोगवीन इंद्रियान करवी. ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ. म्हणून तो भगवंतू जो निसंगाचा सांगातू. तो म्हणे पार्था दत्तचित्तू होई आता. ओम नमो ज्ञानेश्वराय. नमो